मुंबई में हुए रेल हादसे में एक जीआरपी जवान की दर्दनाक मौत ने बुल्ढाना जिले के एक छोटे से गांव को शोक में डुबो दिया। कर्तव्य निष्ठा की राह पर निकले एक युवा सिपाही की अचानक हुई इस विदारक मौत ने पूरे समाज को झकझोर कर रख दिया। बुल्ढाना जिले के देऊळगाव राजा तालुका अंतर्गत ग्राम जुमड़ा निवासी विकी बाबासाहेब मुख्यदल, जो मुंबई जीआरपी में तैनात थे, उनकी आज सुबह 9 जून को मुंबई में लोकल ट्रेन से गिरकर मृत्यु हो गई। हादसा तब हुआ जब मुंब्रा और दीवार रेलवे स्टेशनों के बीच लोकल ट्रेन में यात्रा के दौरान दो ट्रेनों के दरवाजों पर लटक रहे यात्रियों की टक्कर से कई यात्री असंतुलित होकर नीचे गिर गए। इस दुर्घटना में 6 यात्रियों की मौत हुई, जिनमें जीआरपी जवान विकी मुख्यदल भी शामिल थे। विकी मुख्यदल का जन्म 5 जून 1992 को हुआ था। शालेय शिक्षा के बाद उन्हें जीआरपी विभाग में नौकरी मिली। 5 वर्ष पूर्व उनका विवाह हुआ और वे एक पुत्र के पिता थे। कर्तव्य के प्रति समर्पित विकी की इस दुखद मौत की खबर जैसे ही ग्राम जुमड़ा में पहुंची, पूरे गांव में शोक की लहर दौड़ पड़ी। विकी मुख्यदल अपने पीछे माता पिता, पत्नी, 2 भाइयों और एक बेटा छोड़ गए हैं। गांववासियों और परिचितों ने उनके निधन पर गहरा शोक व्यक्त किया और इस घटना को एक भावनात्मक क्षति बताया है। बुल्ढाणा से न्यूज फर्स्ट के लिए वसीम शेख, अनवर की रिपोर्ट। सिंहासारखा, वाघासारखा आणि सर्वात पहिले पोलीसमध्ये भरती झालेला आमच्या गावातील खंदा विकी म्हणून चांगला नावाजलेला मुलगा होता आणि तो मुलगा मुंबई येथे रेल्वे पोलीसमध्ये भरती झाला। सगळ्या गावाला चांगल्या प्रकारे आनंद झाला। त्यानंतर त्याचं लग्न झालं। लग्नानंतर एक मुलगाही सुद्धा त्याला झाला आणि अचानकच मुंब्रा स्टेशनवरील ही घटना, रेल्वे दुर्घटना ऐकून सर्व गावावर एक दुःख कळा पसरली। सगळं गाव सकाळपासून तर आतापर्यंत ढसाढसा, कोणी त्याचे मित्रमंडळी असो, महिला मंडळ असो या पुरुष मंडळ असो, सगळेजण त्याच्या दुःखाचं एक दुःखामध्ये वाहून सर्वांनी घेतलेलं आहे। तरी जी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि ती रेल्वे अपघाताची जी घटना आहे, तर या घटनेचा शासनानं ही घटना घडली कशी, कशा पद्धतीनं घडली, 2 रेल्वे एकमेकांना घासल्या कशा आणि आमच्या जुमड्यातला हा पहिला जो पुरुष होता, मुलगा होता, रेल्वेमध्ये पोलीसमध्ये भरती होणारा, हा आमच्यातून निघून गेला। त्यामुळे आमच्या गावावर जी दुःख काळा पसरलेली आहे, तर ही का पसरली, ही शासनानं याची कसून चौकशी करावी आणि शासनानं त्याच्या घरच्यांना, या गावाला आणि त्याच्या पत्नीला, मुलाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी तनमन धनानं मुबलक पैसा द्यावा, ही या ठिकाणी मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आशा व्यक्त करतो आणि सर्व जुमडा वासियांकडून तसेच आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विकीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि या रेल्वेच्या अपघातामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव तालुक्यातील जुमडा भिवगाव येथील विक्की बाबासाहेब मुख्यदल याचा जो दुर्दैवी अंत झाला, या अंतामुळे त्यांच्या कुटुंबावर जी परिस्थिती निर्माण झाली ती न पेलणारी आहे आणि या परिस्थितीला सर्वभूत कारणीभूत रेल्वे प्रशासनाने विक्की मुख्यदल हा आमचा ड्युटी बजावत असताना त्याला जो काळाने घाला घातला, हा घाला त्याला संपूर्ण आयुष्याला ताडून गेला आणि त्यामुळे त्याचं उभं आयुष्य, त्याची पत्नी, त्याचा एक मुलगा, आई वडील, भाऊ हे सर्व आज पारखे झालेले आहे। आणि याचं मी महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल यांना मागणी करतो की येणाऱ्या काळामध्ये आमच्या विकीचे घरचे असतील, आई वडील असतील, यांना सांभाळण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाने घ्यावे व त्याच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा रेल्वे प्रशासनाने उचलावा। आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल, या सर्वांनी भविष्य काळामध्ये रेल्वेचे असे अपघात घडू नये याची सुद्धा आमच्या भिवगाव जुमडा ग्रामपंचायतच्या वासियातर्फे आग्रहाची विनंती करतो आणि चेतावणी सुद्धा देतो की यापुढे असे रेल्वेचे अपघात आम्ही कदापि खपून घेणार नाही। आज आमचा मुलगा गेला, उद्या दुसऱ्याचा जाईल, याची खंत प्रशासनाने आवर्जून घ्यावी।